आणि ह्याला जोडून मला असं वाटतं ना की पूर्वी तुम्ही मला आठवेल की आपल्या लहानपणी गायरानं खूप होती आणि गायरांमध्ये प्रत्येक घरी गाय असायची. ती गायरांमध्ये मी स्वतः आजोळी आम्ही बघितलं की बाबा सकाळी पिळली गाय की तिला मनात सोडून दिलं की दिवसभर फिरायची, चारा खाऊन आले की तिच्या पुढं पुढं काहीतरी घरातलं आपलं काही टाकलं, सरकीवरी टाकली की दूध काढलं की झालं, एवढाच व्यवसाय होता. पण आता जसं सर म्हणाले की बाबा ब्रीड इम्प्रूव्हमेंट झाली आहे तर त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, गायरानं राहिली नाही आहेत आणि त्यामुळे आता त्यांना संतुलित आहार देणं, त्यांना पौष्टिकता देणं हे काळाची गरज पडलेली आहे. जर का तुम्हाला त्याच्यापासून पूर्ण क्षमतेने दूध काढायचं असेल तर तिला त्या पद्धतीचं सकस आहार देणं पण गरजेचं आहे. जसा एक काळ होता की आपल्याकडे 2-3 लिटर दूध देणाऱ्या गायी होत्या, त्यांच्या गरजा कमी होत्या, त्या गायरांना चरून यायच्या, गायरानं होती. आता तसं नाही राहिलं. आता दूध देणारी क्षमता वाढलेल्या गायी आहेत आणि आता आपल्याकडे ती क्षमता राहिली नाही की ती गायरानं राहिली नाही, चाऱ्याची डिफिसिट. मागे आमच्या परवा दिवशी आम्ही एका मिटिंगला गेलो होतो फॉटर डेव्हलपमेंटच्या याच्यात, तर तिथे तोच विषय होता की चाऱ्याची हे भासते, टंचाई खूप मोठी आहे.